देश भर में दिवाली की धूम है और बाजारों में खरीदारों की भारी भीड़ उमड़ रही है। लेकिन इस उत्साह के बीच सार्वजनिक सुरक्षा और भीड़ प्रबंधन एक बड़ी चुनौती बन गई है। इसी के मद्देनजर शहर पुलिस सतर्क मोड़ पर चल रही है। पुलिस ने सराफा बाजार परिसर से रूट मार्च निकाला। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने दिवाली के दौरान पुलिस की तैयारियों, सुरक्षा व्यवस्थाओं की योजनाओं और विशेष रूप से सराफा बाजार जैसे भीड़भाड़ वाली जगहों पर क्या इंतजाम किए गए हैं, इस पर बात की है। आमच्या रुटीन व्हिजिट होता इथे, म्हणजे आमचे अधिकारी सगळ्यांनी जे योजना इथे तयार केलेली आहे, आमची जे पेट्रोलिंग राहील, सध्या मोठी संख्यामध्ये इथे लोक येतात व्हिजिट करायला किंवा खरेदीसाठी, तर ही सगळे आपण चेक करत राहतो वेळोवेळी. आणि इथे सराफा बाजार असो किंवा जे दीपावलीसाठी जे साहित्य खरेदीसाठी लोक भरपूर मोठी संख्यामध्ये पूर्ण शहरामधून इथे येतात. तर ही व्यवस्था आपली चांगली आहे की नाही, किंवा जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तो कसे करण्यात आलेलं आहे, आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कुठे कुठे आहेत की नाही, कसं ही सगळी योजना जी आपण तयार केलेली आहे ते आमची आज सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही इथे आलो होतो, चेकिंग वगैरे केली आणि सध्या एकदम कंट्रोलमध्ये आहे सगळी परिस्थिती. आणि पुढे जसे जसे लोकांच्या आवाजही इथे जास्त होईल, आपण अजून आम्हाला थोडा बंदोबस्त स्ट्रेंथन करावा लागेल. यासाठी आमची आज इथे व्हिजिट होती. सराफा मार्केट असो किंवा इतर जे आहेत सगळ्या, कारण 3-4 मोठे इथे बाजार आहे जे भरतात आणि बाकी जे विक्रेते आहे ते पण फुटपाथवर पण येतात आणि त्याच्यामुळे इतर अडचण होतात. ही सगळी गोष्टी आपण बघतो आहे. आणि स्पेशली जे सराफा बाजार तुम्ही म्हणाले, तर तिथे आमची व्यवस्था आहे. तिकडे जे सराफा असोसिएशन त्यांच्यासोबतही आमची मीटिंग झालेली, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत मीटिंग केलेली आहे की असा कुठलाही अनुचित माणूस जर दिसला किंवा अनुचित प्रकार काही घडला तर त्याच्याबद्दल माहिती देणे त्यांची जिम्मेवारी आहे. आणि कसे आपण जे त्यांचे CCTVची व्यवस्था असो किंवा इतर पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडून जे आहे, आम्हाला जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित आहेत की नाही, हे सगळं आपण इथे आज चेक करतो आणि त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की आमची जी संख्या आहे भरपूर आहे आणि जिथे जिथे गरज पडते ते आपण शासनाला सांगतो की अजून जसे नवीन चौकी तयार झाली, नवीन पोलीस स्टेशन तयार झाला, तर आपण त्यांना सांगत राहतो. त्या अनुषंगाने आपल्याला मॅनपॉवर पण भेटतात. तर पुढे भरती आहे त्यावेळेस अजून आम्हाला मॅनपॉवर भेटणार आहे. तर ही नॉर्मल आहेत. आणि तसेच जर तुम्ही बघितला, अगोदर CCTV नव्हते किंवा इतर व्यवस्था नव्हती, तर ती पण आम्हाला ॲडिशनल मिळालेली आहे. आणि आपण स्मार्टली कसे पोलिसिंग करू शकतो याच्यावर जर आपण भर दिला तर मला वाटतं की आणि लोकांमध्ये अवेअरनेस जास्त राहिली तर पालिकेलाही सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी व्यवस्था आहे ती त्यांनी आपल्या वतीने केलेली आहे. त्याच्यासाठी जे नियम आहेत ते नियमांबद्दल त्यांना सांगण्यात आलेलं आहे. जसे जिथे मोठी संख्यामध्ये ते बसलेले किंवा बाजार आहे तिथे त्यांनी फायर एक्सटिंग्विशर्स वगैरे ठेवलेले आहेत की नाही, बाकी जे त्यांचे वाहन आहे त्याचे पासून लांब आहेत का, बाकी त्यांनी काय जे आगळीक जे असतात ते असे कुठलाही मटेरियल तिथे ठेवलेला तो नाही आहे. हे सगळी आम्ही त्यांना जे सूचना देण्यात आलेली आहे. आणि तसेच कुठलाही जर असं